नमस्कार, साईराम, सुप्रभात. मी मंजिरी मालवणकर. पुन्हा एकदा आपण आपल्या मराठी विषयाच्या अध्ययनाला सुरुवात करा. आपल्या इयत्ता 10वीच्या मराठी विषयाचे अध्ययन सुरू करत असताना आपण आता आपला पहिला विभाग पूर्ण केलेला आहेच. पण आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळणार आहोत. आपला विभाग दुसरा याची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या समोर एक चित्र ठेवलेलं आहे. चित्रामधील व्यक्ती काय आहेत, कोण आहेत, काय करत आहेत, जरा पहा बघूया आणि सांगा मला. पहिल्या चित्रामध्ये एक व्यक्ती हातगाडी ओढत आहे. हातगाडीवर प्रचंड वजन आहे आणि हा व्यक्ती आपल्या ताकदीनिशी ती हातगाडी ओढत रस्त्यावरून नेत आहे. दुसरा आहे की डोक्यावरती वजन उचलून नेत आहेत. अतिशय कष्टाची कामं करताना आपल्याला हे सर्व दिसत आहेत. एक व्यक्ती कारखान्यामध्ये मशीनवर बसलेला आहे. ज्या पद्धतीने तो बनवतो आहे, तिकडची परिस्थिती आणि ज्या वातावरणात तो काम करतोय तो पहा. आणि चौथ्या चित्रामध्ये झोतभट्टी दिसते आहे आणि या अतिशय तापमान इतकं गरम आहे आणि या तापमानामध्ये तो कामगार काम करतोय. यावरून सर्व चित्रांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या जगामध्ये काही अशी हे लोक आहेत की त्यांना आपल्या पोट्या पाण्यासाठी अशी खडतर कामं करावी लागतात. बरेच कष्टाची कामं त्यांना इथे करावी लागतात. ही लोक दिवसभर राबतात. त्यातून त्यांना जी मजुरी मिळते ते घरी घेऊन जातात. घरी जाताना त्यातून रेशन, पाणी, धान्य वगैरे घेऊन जातात. तेव्हा त्यांची कुठे चूल पेटते. म्हणजे एक दिवस जर यांनी काम केलं नाही तर त्या रात्री त्यांच्या पोटाची आग शांत होत नाही. उपासमारीची वेळ येते. असेही जी समाजामध्ये जी लोक आहेत, कष्टकरी कामगारी वर्ग आहे, त्यांच्या आयुष्याचं आणि त्यांचं जीवन कसं असतं याचं चित्रण आपण केलेलं आहे या आपल्या कवितेमध्ये. यांचं आयुष्य कसं असतं आणि हे कशा प्रकारे जगत असतात. आपल्या विभाग 2ला सुरुवात करतो आहोत आणि आपले विभाग 2 मधली कविता आहे 2 दिवस. दिवस म्हणजे 3 आणि 2. इथे 2 दिवस याचा अर्थ असा आहे की इथे कवी म्हणतोय, आणि कवी कोण आहेत माहिती आहेत? ओळखीचे आहेत तुमच्या, नारायण सुर्वे. त्यांच्या परिचय आपण घेतलाच आहे. कधी सांगा बघूया, कधी भेटीला आले होते आपल्या नारायण सुर्वे? बरोबर, शाल या पाठात राग जाधव यांनी नारायण सुर्वेंची आपल्याला ओळख करून दिलेलीच आहे. शाली शिवाय शालीनता आणि नारायण सुर्वे मुळातच शालीन व्यक्तिमत्वाचे होते. अशा प्रकारे राग जाधवांनी त्यांची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. तर हे नारायण सुर्वे यांनी 2 दिवस ही कविता कष्टकरी कामगारांच्या जीवनातील वास्तव परिस्थिती दर्शवताना केलेली आहे. आपण नेहमी म्हणतो ना, बोलताना आपलं काय 4 दिवसाचं आयुष्य, 2 दिवसाचं आयुष्य चांगलं गेलं आहे, 2 दिवस बघूया आता राहिले आहेत माझ्या आयुष्यातील, असं बऱ्याच जणांना बोलताना आपण पाहतो. किंवा हिंदीमध्ये 4 दिन की जिंदगी असं बोलताना बऱ्याच जणांना पाहिलं आहे. आयुष्य हे 2 दिवसाचं किंवा 4 दिवसाचं असतं असं आपण नेहमी म्हणतो. पण कविवर्य नारायण सुर्वेंनी हे 2 दिवस चं आयुष्य किंवा 4 दिवसाचं आयुष्य हे कामगारांच्या जीवनाच्या बाबतीत कशा प्रकारचं असतं, त्यांना कशा प्रकारच्या यातना भोगावे लागतात, त्यांचं जीवन कसं खडतर असतं आणि त्या कठीण परिस्थितीमध्येही त्यांच्यामध्ये जो आशावादी दृष्टिकोन असतो, हा आशावादी दृष्टिकोन त्यांनी आपल्या या कवितेमध्ये सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. माझी अतिशय आवडती कविता आहे 2 दिवस. पण कवितेला सुरुवात करण्याआधी आपल्या कवींचा परिचय करून घेऊया. नारायण सुर्वे, जन्म 1926, मृत्यू 1910. प्रथित यश कवी, ऐसा गामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहे. असे हे नारायण सुर्वे अतिशय शालीन व्यक्तिमत्व असलेले, मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे यांनी. आणि लहानपणापासून त्यांनी या कामगारांचं जीवन अतिशय जवळून पाहिलं होतं. त्यामुळे त्यांचे प्रश्न त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केले, आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी निवेदनात्मक
संवादाचा प्रभावीपणे करणारी, बोलीभाषेशी जवळीक असणारी, गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली. कामगार जीवनाची सुखदुःख त्यांच्या काव्यलेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. माणसावरील अपार श्रद्धेतून त्यांची ही कविता साकारलेली आहे. या कवितेतून 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडलेले आहे. पण हे सत्य मांडताना जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात की शाळेत दुःखाच्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत. या जगाच्या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करत आहे. तर अशी ही कविता पहिले मी कविता वाचते पुन्हा आणि नंतर मग आपण प्रत्येक कडव्याचं स्पष्टीकरण पाहूया. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. हे हात माझे सर्वस्व, हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले. कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सायास धावून आले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रू मित्र होऊन सायास धावून आले. दुनियेचा विचार हर घडी केला, आगात जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. झोत भट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. अशा प्रकारची ही आपली कविता आहे. आणि ही कविता आता आपण एक एक कडवं त्याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर सर्वात पहिलं कडवं. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. भाकरीच्या चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. 2 दिवस या कवितेमध्ये कवी नारायण सुर्वे सांगतात की ह्या कामगारांचं आयुष्य अतिशय खडतर असतं. अनेक वेळा त्यांना अशा ठिकाणी काम करावं लागतं की त्या कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं नसतं. कधी कधी झोतभट्टीच्या जवळ अतिशय तापमान गरम असतं, तिथे काम करावं लागतं. वेळा कधी कधी निश्चित नसतात, रात्रपाळी दिवसपाळी अशा प्रकारच्या अनियमित वेळेत त्यांना काम करावं लागतं. त्याचबरोबर बऱ्याच वेळा मजुरी आणि काम करणाऱ्यांना कधी कामावर काम मिळतं, कधी मिळत नाही. काही काम इतकं असतं की खूप श्रम आणि कष्ट करावे लागतात. खूप कष्ट आणि श्रम केल्यानंतर त्यांच्या हातावर जी पडणारी जी मजुरी असते ती खूप कमी असते. त्यातून त्यांचं दिवसभराचं म्हणजे पोटापाण्याची खर्च सुटेल इतका तुटपुंजा असतो. म्हणजे एखाद्या दिवशी जर त्यांना काम मिळालं नाही तर त्यांच्यावर उपासमारीची देखील वेळ येते. अशा या माणसाच्या छोट्या आयुष्यामध्ये 2 दिवस हे एक प्रतीक आहे. ते कवी म्हणतात की अशा लोकांच्या आयुष्यामधलं जीवन कसं असतं, कसं जीवन असतं की त्या आयुष्यामध्येही ते नेहमी 2 दिवस वाट पाहण्यात गेले. आणि कसली वाट पाहत आहेत तर हे लोक अशी वाट पाहत असतात की चला आज आपल्या आयुष्यामध्ये खडतर दिवस आहेत, आज आपण गरीब आहोत, आज आपल्याकडे पैसे नाही आहेत, जे आहे त्याच्यावर भागवतो आहे, अशी परिस्थिती चालू आहे. पण कधीतरी माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे क्षण येतील, कधीतरी माझी ही परिस्थिती बदलेल, माझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील, सुखाचे दिवस येतील, समृद्धीचे दिवस असतील, जिथे मी आरामात बसून अशा आरामाची जिंदगी जगेन अशी स्वप्न तो पाहत असतो. अशी आयुष्यात चांगले दिवस येतील असा आशावादी दृष्टिकोन तो ठेवून असतो की आता खरं तर माझं आयुष्य कठीण आहे, खडतर आहे,
त्रास होतो आहे, दुःख आहेत, जेवायला 2 टाईम मिळत नाही आहे, पैसा कमी आहे, बाकीच्या अडचणी आहेत, डोक्यावर छत नाही आहे, या सगळ्या समस्या त्यांच्याकडे असतात. तरीही ते स्वप्न बघत असतात की नाही, यातूनही काहीतरी चांगलं घडेल, काही चांगले दिवस माझ्या आयुष्यामध्ये येतील. असे 2 दिवस त्याचे वाट पाहण्यात जातात, सुखाच्या, समृद्धीची वाट पाहण्यात जातात. आणि त्यातल्या आयुष्यातल्या आधीचे 2 दिवस तर कशात गेलेले असतात? दुःखात गेलेले असतात. आधीचे 2 दिवस दुःखात गेलेले असतात, म्हणजे थोडं अर्धं आयुष्य दुःखात गेलेलंच आहे. आणि अर्धं आयुष्य वाट पाहतोय तो, की आता आज नाही बदलले माझे दिवस, तर थोड्या दिवसांनी माझं आयुष्य बदलेल, काहीतरी वेगळं येईल माझ्या आयुष्यामध्ये, काहीतरी वेगळं घडेल. ही परिस्थिती आज आहे, ती उद्या राहणार नाही. अशा प्रतीक्षेत तो असतो, की माझ्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतील. त्याचा हिशोब करत असतो तो, की आता किती राहिले डोईवर उन्हाळे, अजून किती दिवस मला अशा परिस्थितीत जगावं लागणार आहे. इथे उन्हाळा या शब्दाचा अर्थ की असे पोटापाण्याच्या विवंचनेत आणि दुःखात जगत राहावे लागणार, खडतर आयुष्य काढावं लागणार आहे. अजून किती दिवस राहिले आहेत माझ्या अशा आयुष्यामध्ये की असं माझ्या आयुष्यात दुःख आहे, उपासमार आहे, ह्याचा तो हिशोब करत असतो. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. हे बघा, बऱ्याच वेळा अशी परिस्थिती, जे हे कामगार वर्गातले लोक आहे, कष्टकरी कामगार, दैनंदिन मजुरी करणारे जे लोक आहेत, हे आपलं आयुष्य नेहमी काम काम आणि काम. एक दिवस पण त्यांनी काम नाही केलं तर त्याचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होतो, उपासमारीची वेळ येते. आता उदाहरणार्थ आत्ताचंच उदाहरण घ्या. मध्यंतरीच्या काळात भारतामधली आणि महाराष्ट्रातली जी परिस्थिती निर्माण झाली होती लॉकडाऊनमुळे, त्यामुळे अनेक मजुरांना उपासमारीची वेळ आली. जे दैनंदिन रोजगारावर काम करत होते, अशा लोकांना काम नाही, मजुरी नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांच्यावर अन्न नाही, काही नाही. मग त्यांनी जिथे होते तिथून त्यांनी स्थलांतर करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी, सामाजिक संस्थांनी त्यांना अन्न पुरवलं, त्यांची मदत केली. कारण जर ही लोक 1-2 दिवस जरी काम नाही केलं तर या लोकांच्या घरामध्ये चूल पेटत नाही. ही लोक याच प्रतीक्षेत असतात की कधी मला उद्या झाली, सकाळ झाली की कुठे काम मिळेल का, मजुरी मिळेल का, किती मिळेल, मिळालेल्या मजुरीतून मी काय करणार, कधी आणणार मजुरी, कधी हे करणार, घरामध्ये चूल पेटवणार, घरातली मुलाबाळांना जेवू घालणार, ह्या सगळ्या प्रतीक्षेत असतो. आणि त्या विरोधात श्रीमंत आणि मध्यमवर्गीय लोक, निदान त्यांच्याकडे श्रीमंत लोक जे आहेत ते मस्तपैकी ऐशाआरामी जिंदगी जगत असतात. त्यांना 1-2 दिवस लॉकडाऊन झालं, 15 दिवस लॉकडाऊन झालं, किंवा त्यांचं कामधंदा बंद असला किंवा बंद करून बऱ्याच वेळा ते पिकनिकला, मजा करायला किंवा बाहेरगावी फिरण्यासाठी आरामाची जिंदगी ते घालवू शकतात. पण ते कामगार असं करू शकतात का? नाही करू शकत. त्यामुळे ते म्हणाले, जगामध्ये शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. जे श्रीमंत आहेत ते असे ह्या चांदण्या रात्रीची मजा घेतात, निरीक्षण करतात, मस्तपैकी आरामाची जिंदगी घालवत असतात. पण गरीब माणूस हा अशा प्रकारचं आरामदायी जीवन जगू शकत नाही. चांदण्या रात्रीत शांत होऊन त्या चंद्राकडे पाहत बसणं हे काही त्याला जमणार नाही. तर तो कुठल्या चंद्राचा शोध घेत असतो? भाकरीच्या चंद्राचा. तर भाकरीचा चंद्र म्हणजे पूर्ण भाकरी मला कशी मिळेल आणि माझं पोट भरेल, याचा तो शोध घेण्यात त्याची जिंदगी बर्बाद झालेली असते. त्याला ऐशाआरामी जीवन, चंद्र बघा, तारे बघा, आरामात राहा, त्याच्यावर कविता करा, मस्तपैकी चालणाऱ्या रात्री आराम करा, हे सर्व त्याच्या नशिबी नसतंच. त्याच्या नशिबी काय असतं? तर मला भाकरी कशी मिळेल, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. म्हणजे अशा प्रकारचा आरामदायी जीवन त्याच्या वाटेला नसतं, तर त्याच्या मनात, ध्यानात आणि नेहमी की माझ्या घरातली चूल कशी पेटेल, माझ्या मुलाबाळांना पूर्ण भाकरी कशी मिळेल, त्यांचं पोटभर जेवण कसं मिळेल, याच्यात प्रतीक्षेत तो असतो. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हा पहिला परिच्छेद आहे. आता आपण वळणार आहोत आपल्या दुसऱ्या कडव्याकडे. हे हात माझे सर्वस्व, दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना विंचावलेले,
कधी कलम झालेले पाहिले. हर घडी अश्रू वाळवले नाहीत, पण असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साय. हे हात माझे सर्वस्व. हात, ज्या हाताने ते कष्ट करतात, अनेक अनेक कामगार अनेक वस्तू बनवतात, अनेक नवीन निर्मिती करतात, आपल्यापर्यंत ते पोचत असतं. पण हे हात म्हणजे त्यांचे कर्तृत्व असतं आणि हे सर्वस्व असतात. पण कितीही कष्ट केले तरी त्यांना मिळणारी जी मजुरी असते ती फार कमी असते, तुटपुंजी असते. त्यामुळे त्यांचे घरचे खर्च भागत नाहीत. अशा वेळेला त्यांना कर्ज काढावं लागतं आणि नेहमी त्यांचं आयुष्य हे दारिद्र्य म्हणजे गरिबीतच राहतं. कितीही त्यांनी कष्ट केले तर त्यांच्यातून मिळणारा जो मजुरी किंवा पैसा, धनसंपत्ती हे त्यांना आरामदायी ऐशोआरामी जिंदगी देऊ शकत नाही. त्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या ज्या कमाईतून फक्त त्यांचं घर खर्च सुटू शकतो. आणि त्याच्यामुळेच त्या गरिबीमुळेच ते आयुष्यभर कधी कुणाचं कर्ज काढतात आणि त्या कर्जाचे हप्ते फेडण्यामध्येच त्यांचं आयुष्य बर्बाद होतं. कधी जमिनी गहाण टाकतात, कधी घर गहाण टाकतात. गहाण टाकणं म्हणजे तारण ठेवून ते आपले इतर खर्च करत असतात. आणि म्हणजेच काय, कितीही कष्ट केले, कितीही काम केलं, दिवस रात्रंदिवस राबत असतात, तरीही त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. इतकी मजुरी मिळते त्यांना, ती फार कमी असते. कधी माना उंचावलेले, कधी कधी बऱ्याच वेळा त्यांनी निर्माण केलेली जी वस्तू असेल त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ती वस्तू प्रसिद्ध होते. त्यांनी निर्माण कलाकृतीची लोकांना दाद मिळते. लोकांना त्यांनी बनवलेल्या वस्तू आवडतात, परंतु त्यातून मिळणाऱ्या पैशाने देखील त्यांचे काही खर्च सुटत नाहीत. कारण त्यांना मिळणारा जो मोबदला असतो तो फार कमी आहे. म्हणजे कामगार वर्गांना मिळणारा मोबदला फार कमी आहे. अधिकाधिक संपत्ती जर कुठे मिळत असेल तर ती मालक वर्गात. पण दिवस रात्र कष्ट करून ज्यांनी बनवली अशा व्यक्तीला मिळते का त्याच्यातला मोबदला? नाही. दुसरं आहे की बऱ्याच वेळा त्यांनी प्रयत्न केले, कष्ट केले, परंतु त्यातूनही ते गरिबीतून बाहेर आलेले नाही आहे. आणि अशा वेळी त्यांच्या आयुष्यात नेहमी दुःख आले. अशा दुःखाच्या क्षणी हर घडी अश्रू वाळवले नाहीत. बऱ्याच वेळा त्यांनी दुःखाचे प्रसंग अगदी कठोर होऊन सहन केले. पण बऱ्याच वेळा अशी परिस्थिती आली की प्रत्येक वेळी त्यांनी अश्रू हे वाळवले म्हणजे सुकवले नाहीत. धीर घट्ट केलं नाही मन, की नाही मिळालं, नाही मिळत आहे, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी मन मारलं नाही. तर असे क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन साह्यास धावून आले. तेव्हा अशा वेळी जेव्हा कोणीही त्यांना आधार दिला नाही, कोणीही त्यांना मदतीचा हात दिला नाही, त्यावेळी त्यांचे अश्रू, त्यांच्या डोळ्यातले आसू हेच त्यांचे मित्र होऊन त्यांच्या साह्यास, मदतीस धावून आले. त्यांनी आपल्या वेळेत कोणी नव्हतं. अशा वेळी संकटात ते एकटेच होते. कोणी त्यांना पैशाची वगैरे ती मदत तर सोडाच, पण त्यावेळी जी धीर देण्याची जी आवश्यकता असते ती देण्यासाठी देखील कोणी त्यांच्यासोबत नव्हतं. अशावेळी त्यांच्यासोबत होते त्यांचे अश्रू. ते त्यांचे मित्र बनून त्यांच्या मदतीला धावून आले. त्यानंतरचा कडवा आहे, दुनियेचा विचार हर घडी केला, आगा जगमय झालो. दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. झोतभट्टी शेकावे पोलात, तसे आयुष्य छान शेकले. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. दुनियेचा विचार हर घडी केला. आणि अशाही परिस्थितीत जरी आमच्याकडे पैसा नाही, जरी आमच्याकडे संपत्ती नाही, तरीही आम्ही कधीही स्वार्थी विचार केला नाही, कधीही स्वतःचाच विचार केला नाही. आम्ही नेहमी आमच्या इतरांचा विचार करून काम करतोय. कारखान्यात काम करणारा कामगार किंवा मजुरी करणारा मजूर कधी स्वार्थी विचार करत नाही, मी का करू, असा विचार केला तर आपल्या समाजातील इतर लोकांची कामं पुढे होणार नाही. पण ते कधीही स्वार्थी विचार करत नाही, एकलकोंड्यासारखं आयुष्य जगत नाही. म्हणून ते म्हणाले की मी कधीच स्वार्थी विचार केला नाही, दुनियेचाच विचार केला. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी मी दुनियेचा विचार केला आणि मी जगमय झालो. म्हणजे जगाचा आणि समाजाचा एक नागरिक म्हणून जन्माला आलो आणि त्याचं ते कर्तव्य मी व्यवस्थितपणे पार पाडलं आहे. या जगामध्ये मी आलो आहे
ते एक गोष्ट शिकलो, दुःख पेलावे कसे. म्हणजे आपल्यावर आलेलं दुःख कसं झेलायचं, त्यातून कसं बाहेर यायचं. बऱ्याच वेळा असं होतं की काही लोकांवर थोडंसं जरी संकट आलं का घाबरून जातात. आता मेरा क्या होगा, आता माझं काय होणार, रडतात. पण अशा वेळी संकट आल्यावर, दुःख आल्यावर ती कशी झेलायची हे हा व्यक्तीने व्यवस्थितपणे स्वीकार केला याचा. आणि त्या दुःखांना झेलून, त्या संकटांचा सामना करून पुन्हा कसं जगायचं, पुन्हा कसं उभं राहायचं, हे याच शाळेत शिकलो आहे. जगाच्या शाळेमध्ये मी शिकलो आहे. मला शिकवलं आहे जगाने की कितीही संकट आली तरी घाबरून जायचं नाही. त्या संकटांना कसं पळवून लावायचं आणि या संकटातून मार्ग काढत बाहेर यायचं. बघा, गरीब परिस्थिती आहे, खडतर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही ही लोक आशावादी दृष्टिकोन ठेवून जगत आहेत. अतिशय सुंदर विचार नारायण सुर्वे यांनी या कवितेत मांडलेला आहे की दुःख आहे, खडतर आयुष्य आहे, पण जगण्याची उमेद गेलेली नाही आहे. कधीतरी आमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील या आशेने तो जगत आहे. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं, काही संकट वगैरे आली आपण घाबरून जातो, पूर्णपणे निराश होऊन बसतो. असं न करता आलेल्या संकटाचा धीराने सामना करा आणि त्यातूनही काही चांगले दिवस येतील हा आशावादी दृष्टिकोन घ्या. हाच कविता आपल्याला संदेश या कवितेतून मिळतो आहे की समोर कामगार वर्ग इथे आणि मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग इतक्या खडतर आयुष्यात जगत असताना देखील, अनेक दुःख झेलत असताना सिद्ध कधीतरी चांगले दिवस येतील या आशेवर जगत असतात. हा आशावादी दृष्टिकोन त्यांच्या समोर असतो. जे मिळतं आहे त्यात समाधान मानत कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं दिवस येतील असा आशावादी दृष्टिकोन ठेवून ते जगत असतात. असा आशावादी दृष्टिकोन घेऊन प्रत्येकाने जगलं पाहिजे. आज मी या परिस्थितीत आहे, उद्या राहीनच ना असं नाही. यातून मला बाहेर पडायचं. आणि तो बाहेर कोण काढणार आहे? तुम्ही स्वतःला बाहेर काढायचं आहे. कोणी येवो किंवा नको येवो, आपण आलेल्या संकटांना खंबीरपणे सामोरं जायचं आहे. तर अशाच प्रकारे हा चांगला दृष्टिकोन कवीने आपल्याला या कवितेतून दिलेला आहे. त्यानंतर झोतबट्टी, तर समोर तुमच्या झोतबट्टी आणि तो माणूस बघा, कामगार जो किती तापलेल्या वातावरणामध्ये पोलाद किंवा अशा झोतबट्टीच्या वस्तू बनतात, प्लास्टिक म्हणा, काचेच्या वस्तू म्हणा, झोतबट्टीमध्ये ते वितळून मग त्याला व्यवस्थित आकारस बनवून त्याचा आकार ज्या पाहिजे असतात ते ओतत असतात. पण ह्या सर्व तापमानामध्ये त्याला काम करावं लागतं. आवाज, तापमान, दिवसभर त्या वातावरणात काम करावं लागत असतं त्याला, त्या गरमीमध्ये काम करावं लागत असतं. आणि अशा वेळी पोलाद शेकता पोलाद म्हणजे लोखंड वगैरे शेकता बऱ्याच वेळा त्याचं आयुष्य पण असंच छान शेकून निघालेलं असतं. म्हणून कवीने उपमा दिली इकडे, झोतबट्टी शेकावं पोलाद तसं आयुष्य छान शेकलं आहे. जसं कामगार पोलाद शेकवून पोलादाला वेगवेगळा आकार देत असतो झोतबट्टी शेकवून, तशाच पद्धतीने माणसाचं आयुष्य, या कामगारांचं आयुष्य देखील असंच असतं. अनेक चटके त्यांना दुःखाचे सहन करावे लागत असतात आणि त्या दुःखाचे चटके, खडतर आयुष्यामधून ते आपलं नवीन जीवन उभं करत असतात. असं हे त्यांचं जीवन असतं, कठीण आणि खडतर. त्याच्यामुळे अशा प्रकारे 4 दिवस आयुष्य जगत असताना त्यातले 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस दुःखात काढत आहोत, असा विचार कवीने या कवितेमध्ये मांडलेला आहे. आपली कविता इथेच संपलेली आहे. या कवितेवरचे शब्दार्थ आहेत ते लिहून घ्या वहीमध्ये. शब्दार्थ: बर्बाद होणे, वाया जाणे, हर घडी, प्रत्येक वेळी, शेकणे, तापणे, जिंदगी, आयुष्य, गहाण, तारण. बर्बाद होणे, वाया जाणे, हर घडी, प्रत्येक वेळी, शेकणे, तापणे, जिंदगी, आयुष्य, गहाण, तारण. त्यानंतरचं जे आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. आता कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट कोणती बरं आहे? हात. कवीचा जवळचा मित्र अश्रू. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट हात, कवीचा जवळचा मित्र अश्रू. त्यानंतर
जो प्रश्न आहे तो एक चौकटी पूर्ण करा. डोक्यावर उरलेले उन्हाळे, चंद्राला दिलेली उपमा भाकरीची, याकडे हात तारण राहिले दारिद्र्याकडे, दरवेळी विचार केला ती दुनिया, झोतभट्टी शेकणारे पोलाद. प्रस्तुत कविता या काव्यसंग्रहातील आहे. ऐसागामी ब्रह्म. बघा, डोक्यावर उरलेले उन्हाळे, चंद्राला दिलेली उपमा भाकरीची, याकडे हात तारण राहिले दारिद्र्याकडे, दरवेळी विचार केला ती दुनिया, झोतभट्टीत शेकणारे पोलाद. प्रस्तुत कविता या काव्यसंग्रहातील ऐसागामी ब्रह्म. त्यानंतरचा जो प्रश्न विचारला जातो, समानार्थी शब्द कृतीवर आधारित असू दे किंवा रसग्रहणासाठी असू दे, समानार्थी शब्द दोन्ही ठिकाणी कुठेही विचारला जाईल. हात, हस्त, दुनिया, जग, डोई, डोके, चंद्र, शशी, जिंदगी, आयुष्य, बर्बाद, नष्ट, गहाण, तारण. रसग्रहणासाठी जो प्रश्न येतो त्या प्रश्नामध्ये पुढील कवितेसंबंधी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. कवितेचे कवी 1 मार्काला प्रश्न विचारतात. कवी आहेत नारायण सुर्वे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न असतो कवितेचा विषय. 1 मार्काला प्रश्न असतो कष्टकरी कामगारांच्या जीवनाचे वास्तव व दाहक चित्र रेखाटले आहे. या कवितेत कष्टकरी कामगारांच्या जीवनाचे वास्तव व दाहक चित्र रेखाटले आहे असं जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा पूर्ण 1 मार्क मिळतो. त्यानंतर 2 मार्काला येणारा प्रश्न कवितेतून मिळणारा संदेश. जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते असा संदेश या कवितेतून मिळतो. पुन्हा बघा, जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते. अशा प्रकारे कवितेवर येणारे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. या कवितेवर असलेला जो खाली लिंकमध्ये तुम्हाला फॉर्मॅट गुगल फॉर्म दिला जाईल तो सोडवा. त्यावरचे प्रश्न उत्तरं. आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया आपल्या नवीन भागात नवीन पाठ घेऊन.